नमस्कार विद्यार्थी मित्रों, TYBA ॲडव्हान्स प्रगत समग्र लक्ष्य अर्थशास्त्र 3 पेपर 7 पूर्ण स्पर्धा आणि पॅराटो पर्याप्तता यातील संबंध स्पष्ट करा ही संकल्पना आपण मागील तासाला पहिले 2 पॉईंट त्यामधील पाहिले गेले. इटालियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक पॅराटो या अर्थशास्त्रज्ञाने पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सर्वसाधारणपणे पॅराटोची पर्याप्तता कशी साध्य होते हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्या संदर्भात आपण 2 पॉईंटची चर्चा केली. एक, उत्पादन घटकांचं पर्याप्त वितरण. यामध्ये आपण एजवर्थ आकृतीच्या माध्यमातून उलटे आणि सरळ समवर्ती वक्र आणि यांच्यामध्ये असणारे समतोल बिंदू आणि या समतोल बिंदूंना जोडणारी जी रेषा आहे, करार रेषा, कॉन्ट्रॅक्ट रेषा आहे, त्याच ठिकाणी उत्पादन घटकांचं पर्याप्त वितरण त्या समतोल बिंदूमध्ये साध्य होतं हे आपण पाहिलं. सीमांत पर्यायता दर x आणि बरोबर सीमांत पर्यायता दर y ही अट पूर्ण स्पर्धेतच पूर्ण होते, इतर स्पर्धेमध्ये ही अट पूर्ण होत नाही. आणि यासाठी एजवर्थ बॉक्स आकृतीच्या माध्यमातून आपण OY अक्षावरती भांडवल आणि OX अक्षावरती श्रमिकांच्या माध्यमातून समवर्ती वक्रच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहिली. यानंतर दुसरा मुद्दा होता त्यामधले की विनिमयातील कार्यक्षमता. एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल X आणि Y वस्तूंचं, तर त्या वस्तूंचा उपभोग देवघेव विनिमय कसा होता येईल आणि त्यांच्यामध्ये असणारा सीमांत पर्यायता दर कसा असेल हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ही सुद्धा एजवर्थ आकृत्याच्या बॉक्स आकृतीच्या माध्यमातून विश्लेषण केलेलं आहे. P व L हे दोन उपभोक्ते आहेत. Pचे Lचे L1 L2 L3 हे समवर्ती वक्र आहेत आणि Pचे P1 P2 P3 हे उलटे समवर्ती वक्र आहेत. आकृतीमध्ये A B C D E हे समतोल बिंदू आहेत आणि या समतोल बिंदूंना जोडणारी जी काही रेषा काढलेली आहे तिलाच करार रेषा, कॉन्ट्रॅक्ट रेषा असं म्हणतात आणि त्या समतोल बिंदूतूनच ही रेषा जाते आणि याच ठिकाणी ही समतोलाची अट पूर्ण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण थांबलेलो होतो. या ठिकाणी तिसरी अट आहे विशेषीकरणाची कार्यक्षमता. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या वस्तूचं विशेषीकरण कसं होतं, त्यामधला पर्याप्त संबंध कसा साध्य होतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन वस्तूमधला सीमांत हस्तांतरण दर MRP हा सर्वच उत्पादन संस्थांच्यासाठी सारखाच असणे आवश्यक आहे. सीमांत हस्तांतरण दर हा X आणि Y या दोन वस्तूंच्या मधला सर्वच उत्पादन संस्थांच्यासाठी सारखाच असेल तरच विशेषीकरणाची कार्यक्षमता साध्य होईल. या ठिकाणी A आणि B या दोन उत्पादन संस्था आहेत आणि या दोन उत्पादन संस्था X आणि Y या वस्तूचं उत्पादन करतात आणि त्याच वेळेला ही अट पूर्ण होते. A या उत्पादन संस्थेचा सीमांत पर्यायता दर, सीमांत हस्तांतर दर बरोबर X आणि Y वस्तूचा बरोबर B ह्या उत्पादन संस्थेचा X आणि Y वस्तूचा सीमांत हस्तांतर दर हे दोन ज्या वेळेला समांतर होतील, समान असतील, X आणि Y ह्या दोन वस्तू आणि A आणि B ह्या दोन उत्पादन संस्था यांच्यामधला सीमांत पर्यायता दर समान असेल तरच खऱ्या अर्थाने त्या उत्पादन संस्था जास्तीत जास्त नफा मिळवू शकतील आणि त्याचबरोबर त्यांच्या किमतीचं गुणोत्तर सुद्धा समान राहील आणि त्याच ठिकाणी विशेषीकरणाची कार्यक्षमता, जास्तीत जास्त हित कशामध्ये साध्य करता येईल हे शोधलं जाईल आणि त्याच वेळेला ही विशेषीकरणाची कार्यक्षमता साध्य होईल. त्यामुळं A या उत्पादन संस्थेचा X आणि Y वस्तूतील सीमांत हस्तांतराचा दर बरोबर B या बरोबर X वस्तूची किंमत भागिले Y वस्तूची किंमत बरोबर सीमांत हस्तांतर दर B या उत्पादन संस्थेचा X आणि Y वस्तूसाठी असणारा तोही सारखाच असला पाहिजे. म्हणजेच A आणि B या दोन उत्पादन संस्थांचा X आणि Y या दोन वस्तूंचा आणि X आणि Y या दोन वस्तूंच्या किमतीचा गुणोत्तर हे दोन्ही उत्पादन संस्थांच्यासाठी सारखंच असेल
तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विशेषीकरणातील कार्यक्षमता साध्य होते आणि त्याच ठिकाणी पॅरेटो आणि पूर्ण स्पर्धेतील हित पर्याप्तता साध्य होते असं इटालियन अर्थशास्त्रज्ञ पॅरेटोने सांगितलेले आहेत. पुढे घटक उत्पादन संबंधातील कार्यक्षमता. या ठिकाणी आपल्याला घटक उत्पादन संबंधातील कार्यक्षमता पाहिजे. कुठल्याही दोन उत्पादन संस्था आहेत आणि या दोन भिन्न उत्पादन संस्था ज्या वापर करतायत अनेक घटक आणि तयार करत आहेत त्यांच्यामधील सीमांत हस्तांतर दर MRP समान असणं गरजेचं आहे. त्यांच्यामधला दोन वस्तूतील सीमांत हस्तांतर दर समान असणं गरजेचं आहे. पूर्ण स्पर्धेत घटकांची किंमत समान असल्याने MRP A या पिढीची बरोबर MRP B या पिढीची ह्या दोन्ही A आणि B या दोन उत्पादन संस्था आहेत आणि या दोन उत्पादन संस्थांची घटकांची सीमांत भौतिक उत्पादकता सारखीच असायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्यासाठी जे घटक वापरले आहेत आणि ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये चांगली स्थितीत निर्माण होईल, त्यांच्यामध्ये कार्यक्षमता निर्माण होईल, त्या उत्पादन घटकांच्या संबंधामधली कार्यक्षमता तयार होईल, भौतिक सीमांत उत्पादकता सारखीच राहील. दोन वस्तू मधली अनेक उत्पादन संस्थांच्यातल्या त्या वस्तूंची सीमांत भौतिक उत्पादकता सारखीच राहील, सारख्याच पद्धतीने उत्पादन मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणीच उत्पादन घटकांची कार्यक्षमता साध्य होईल, उत्पादन घटकांची कार्यक्षमता साध्य होत असल्याचं पाहायला मिळेल. पुढचा या ठिकाणी पॉईंट आहे सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमता. पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चित असल्याने एकच किंमत झाल्याने समतोलाच्या ज्या पातळीला जी एक स्थिर किंमत आहे जो वाजवी नफा आहे त्या स्थितीला X आणि Y वस्तूमधला सीमांत पर्यायता दर आणि सीमांत हस्तांतरण दर हे सारखेच असतील तरच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमता मिळते, सर्वसाधारण आर्थिक समतोल त्याच ठिकाणी साध्य होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या आकृतीच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे की सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमतेची ही आकृती. या ठिकाणी OY अक्षावरती Y वस्तू आहेत, OX अक्षावरती X वस्तू आहेत. PL ही PCC उत्पादन शक्यता वक्र आहे. त्याच्यानंतर PL ही किंमत रेषा आहे आणि IC हा समवर्ती वक्र आहे. PL किंमत रेषा, IC समवर्ती वक्र आणि PCC उत्पादन शक्यता वक्र हे A बिंदूमध्ये त्यांचा समतोल झालेला आहे. त्याच बिंदूला समतोल बिंदू असं म्हणतात कारण ह्या तिन्ही शक्यता ही या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहेत किंवा तिन्ही वक्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. अशा वेळेला Y1 OY1 Y वस्तू आणि OX1 X वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्याच ठिकाणी सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमता साध्य होते. अशा पद्धतीनं या सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमता या आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करता येते की OY वरती Y वस्तू, OX वरती X वस्तू, IC समवर्ती वक्र, PL किंमत रेषा, PCC उत्पादन शक्यता वक्र आणि तीन वक्र ए बिंदू समतोल जातो. त्याच समतोल बिंदूला सर्वसाधारण आर्थिक कार्यक्षमता साध्य होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धा आणि पॅरेटोची पर्याप्तता या संदर्भात चर्चा केली आणि या पॅरेटोच्या पर्याप्तच्या संकल्पनेवर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी काही टीका केलेली आहे. पहिली टीकाकारांनी की पर्याप्तता मोजायचीच कशी हाच खरा प्रश्न आहे, कारण पर्याप्तता मोजताच येत नाही, आदर्श स्थिती मोजताच येत नाही. बऱ्याच वेळेला खूप अडचणीचं होतं, तसं त्याच्या संदर्भात कुठलाही निकष नाही, कसोटी नाही. त्यामुळे पर्याप्तता मोजायची कशी हा एक महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळं ह्या संकल्पना अडचणीच्या ठरतात, संदिग्ध ठरतात. टीकाकारांच्या असं मत आहे की कुणाला तरी त्रास दिल्याशिवाय कुणाचं तर भलं होत नाही. पॅरेटो सांगतोय की कुणालाही त्रास न देता एकाचं तर भलं होणं पाहिजे, पण याच्या विरुद्ध टीकाकार म्हणतात की कुणाला तरी त्रास दिला पाहिजे तर कुणाचं तरी भलं होणार आहे. तसं नाही होणार आणि त्यामुळे टीकाकारांनी ही एक टीका केली. तिसरं आहे की पॅरेटोची पर्याप्तता ही आदर्श युक्ततम स्थिती संदिग्ध आहे, त्याचं निश्चित असं मोजमापाचा निकष नसल्यामुळे ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी संदिग्ध असल्याचं दिसून येते, संदिग्ध स्वरूपाचे पाहायला मिळते. पुढचं आहे हे विवेचन काल्पनिक पूर्ण स्पर्धेवर आधारित आहे. हे विवेचन जी काल्पनिक स्वरूपाची पूर्ण स्पर्धा ह्या पूर्ण स्पर्धेवरती आधारित आहे. प्रत्यक्षात अशा पद्धतीचं विवेचन कुठंही पाहायला मिळत नाही. त्यामुळं हे जे आहे ते पूर्णपणे पूर्ण स्पर्धेच्या काल्पनिक स्थितीवर आधारित आहे.
पॅराटो लोकांच्या आवडीनिवडी स्थिर गृहीत धरतो, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. पॅराटोने लोकांच्या आवडीनिवडी स्थिर झालेल्या आहेत, पण प्रत्यक्षात लोकांच्या आवडीनिवडी स्थिर नसतातच, कारण त्या बदलणाऱ्या असतात. त्यांची उत्पन्न, किंमत पातळी, पर्यायी वस्तू, आवड निवड, त्याच्या ठिकाणी असणारा अनेक रंग, रूप, चव, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या आवडीनिवडीवरती परिणाम होतो. त्यामुळे आवड निवड एकच असणं मानणं हे पूर्णपणे टीकाकारांच्या मते चूक आहे. त्यानंतर पॅराटोचे होणारे तांत्रिक बदल लक्षात, म्हणजे पॅराटो या अर्थशास्त्राने अर्थव्यवस्थेमध्ये होणारे टेक्निकली बदल, तंत्र, जुन्या वस्तू पुढे, मोबाईलच्या बाबतीत असणारे, अनेक गाड्यांच्या बाबतीत असणारे असे बदलणारे जे घटक आहेत, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला नाही. ते सुद्धा घटक फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यामुळे सुद्धा आदर्श स्थिती याच्यावरती परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धा आणि पॅराटो पर्याप्त स्थिती या संदर्भात आपण चर्चा केली. या ठिकाणी 5 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण चर्चा केली. मागील तासाला 2 मुद्दे विचारात घेतले आणि 2 जोर वक्र आकृत्यांचा विचार करा. या ठिकाणी 3 मुद्दे आज विचारात घेतले आणि 1 आकृती आणि पॅराटोच्या पर्याप्त स्थितीवर केली जाणारी टीका याही संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धा आणि पॅराटोची स्थिती या संदर्भात आपल्याला विचार मांडता येतील. धन्यवाद.